हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल. इथे आज आपण बनवणार आहे चिवडा, इन द सेन्स बनवलेला आहे. तर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. मुरमुरे आहेत, एकदम क्लीन साफ करून घेतलेत, चाळून घेतलेत आणि पूर्ण 500 ग्रॅम एवढे मुरमुरे आहे. थोडंसं तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत थोडंसं कडक होईपर्यंत. म्हणजे काय की मॉइश्चर निघून जाईल आणि छानपैकी आपले मुरमुरे क्रिस्पी झाले तर टिकायला चिवडा जास्त दिवस टिकतो आणि खराब होत नाही. नाहीतर अदरवाईज त्याच्यात कधी कधी स्मेल येतो किंवा मग त्याला ओलसरपणा असलं तर त्याला बुरशी लागते, बऱ्याच गोष्टी असतात. तर हे सगळ्या मी भाजून घेते आहे. त्याचा कलर पण तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल. आता घ्यायचे आहेत मक्याचे पोहे, त्यामुळे तेल थोडं जास्त टाकलं आहे आणि तेल व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतरच मक्याचे पोहे टाकायचे, म्हणजे ते चांगले क्रिस्पी होतात. नाहीतर मग काय ते चावले जाणार नाही. हे बघा, जसं टाकलं की लगेच ते फुलायला सुरुवात होते, सेपरेट व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्याला ते काढून पण घ्यायचे आहेत. जास्त वेळ जर आपण तेलामध्ये ठेवले ना तर मग त्याला तेल खूप सोक करतं ते, त्याच्यामुळे मग थोडंसं पटकनच आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. गरम तेलामध्ये टाकले की लवकरच फुलतात आणि आपण त्याला काढून घेऊ शकतो. अशा पद्धतीने माझं मक्याचे पोहेसुद्धा मी काढून घेते. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे ते म्हणजे शेंगदाणे. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण, काजू पण टाकू शकता. आता शेंगदाणे मी क्लीन करून घेतलेले आहेत, ते सुद्धा खराब असतील ते काढून घ्यायचे, नाही त्याचा खवट वास येतो. आणि आता आपण टाकलेले आहेत शेंगदाणे. शेंगदाणे टाकताना थोडंसं गॅसची फ्लेम, जर तेल खूप गरम असेल तर तेल थोडंसं म्हणजे फ्लेम कमी करायची, नाहीतर मग ते खूप काळे झाले तर ते कडू लागतात, जळून जातात. त्याच्यामुळे मीडियम फ्लेम किंवा एकदम लो फ्लेम, डिपेंड्स की तुमचं तेल किती गरम आहे त्याच्यावर. आणि मग ते कंटिन्यूअस चालवत राहायचं आणि थोडंसं त्याचा कलर चेंज झाला की काढून घ्यायचं. त्याला एकदम काळं करायचं किंवा ब्राउनिश डार्क करायची आवश्यकता नाही आहे. बस असं चालवत राहायचं आणि थोडेसे त्याचा कलर चेंज झाला की ते काढून घ्यायचे. आणि मक्याचे पोहे, शेंगदाणे याच्यावर ना मसाला खूप लवकर चिटकतो, त्याच्यामुळे खूप जास्त ते ऑइली नको पाहिजे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे कढीपत्ता. कढीपत्ता पण छान असा कुरकुरीत करून घ्यायचा, कारण की त्याच्यामध्ये जर ओलसरपणा असला तर ते मॉइश्चर पकडतं. त्याच्यामुळे ते छान असं क्रिस्पी करून घ्यायचं. तेलामध्ये थोडंसं व्यवस्थित करून घेतलं ना की मग ते टिकतंसुद्धा. त्यानंतर आहेत डाळ्यासुद्धा मी इथे जवळपास अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलं आहे तेल. आता तुम्ही बघू शकतात, कारण की मक्याचे पोहे टाकले होते त्याच्यामुळे तेल भरपूर सोक झालेलं आहे. आता जेवढं तेल उरलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ह्या डाळ्याच करून घ्यायच्या आहेत. डाळ्या पण खूप आपल्याला कडक नाही करायच्या, काळ्या किंवा ब्राऊन नाही करायच्या, थोडेसेच फक्त करायचं आहे, कारण की ते पण फुटाण्यासारखे नंतर कडक लागतात. त्याच्यामुळे मग ते थोडंसंच करायचं तेलामध्ये आणि लगेच काढून घ्यायचं आहे. आता हे जे उरलेला तेल तुम्हाला दिसतं आहे, हे जवळपास 225 ग्रॅम एवढं तेल आहे आणि 50 ग्रॅम इथे मी रामबंधू चिवडा मसाला टाकलेला आहे. त्याचं प्रमाण प्रत्येक चिवडा मसाल्याचं दिलेलं असतं जेव्हा आपण तो मसाला टाकतो. तुम्ही घरच्यातला मसाला वापरला तरी चालेल. मी हा रामबंधू चिवडा मसाला वापरत होते. आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तेल एकदम थंड झालं पाहिजे. गरम तेलात जर तुम्ही टाकलं तर मसाला जळून जाईल, त्यामुळे. आणि याच्या गठुड्या जितक्या होतील त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याला थोडंसं एक 5-10 मिनटं ठेवायचं, म्हणजे काय ते चांगल्यापैकी मुरलं जाईल. नाहीतर मग तेल वरती आणि मसाला खाली राहतो आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार होतात. तर थोडंसं त्याला म्हणजे डिझॉल्व होत राहायला पाहिजे. आता हे बघा, इथे माझे कुरमुरे आणि म्हणजे चिवडा 2 भांड्यात काढला आहे, कारण की माझ्याकडे मोठं भांडं नाही आहे. त्याच्यामुळे मग मी ते 2 याच्यात थोडंसं करून घेतलं, कारण की एकाच ठिकाणी खूप जास्त झालं असतं म्हणून. सो इकडे पण तुम्हाला दिसतंय सेम थिंग याच्यामध्ये सुद्धा आहे. आता आपल्याला टाकायचं आहे पिठी साखर, कारण की आपण मसाला वापरणार आहोत तर बॅलन्स होण्यासाठी पिठी साखर खूप गरजेची आहे. साधारण 4 चमचे पोह्याचे जे चमचे असतात, पोहे खाण्यासाठी जे चमचे असतात ते 4 चमचे मी घेतले आणि दोन्ही याच्यामध्ये इक्वल मी डिवाईड करून घेणार आहे. तर जसं पाहिजे तसं दोन्ही याच्यात टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे, पण मी शूट घ्यायचं राहून गेलं त्याच्यामुळे ते याच्यात आलेलं नाही. बट स्टील मी याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आता हा मसाला जो आहे तो तेलमध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया दोन्ही ठिकाणी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ना हे मुरमुऱ्यांमध्ये जास्त टाका आणि शेंगदाणे किंवा मक्याच्या पोह्यांवर थोडा कमी मसाला टाका, नाही तर त्याच्यामध्ये जास्त अडकला जातो आणि मग ते खाताना मसाला जास्त येतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हाताने मिक्स केलं तरीही चालेल, चमच्याने मिक्स केलं तरीही चालेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हाही खाल ना तर तुम्ही कांदा, काकडी, टोमॅटो, याच्यामध्ये शेव पण टाका.
हे सगळे जर टाकलं तर एकदम छान तुमचं अर्धं जेवण झाल्यासारखं वाटेल 4 वाजता, किंवा मुलांना टिफिनमध्ये जरी दिलं तरी तुम्ही मुलांना आवडतो. सो कसा वाटला नक्की बनवून बघा. आणि हा 12ही महिने बनवू शकतो आपण, असं काही नाही की फक्त दिवाळीतच. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.